ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची आज बैठक पार पडणार आहे। अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे अशी माहिती नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी आग्रही आहेत आणि आगामी निवडणुकांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल असंही कळतंय। नवी राजकीय समीकरण उदयाला येणार का याकडे लक्ष लागलंय। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, पण दुसरीकडे विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आग्रही मागणी केली जाते आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्या सोबत आहेत। पद्मेश, आपण पाहिलं नवी मुंबईचं विमानतळाचं नामांतरण असू दे किंवा आगामी निवडणुका असू देत, आजची बैठक निर्णायक ठरणार का? किती वाजता ही बैठक होते? श्रद्धा, नक्कीच आज जयंत पाटील यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची रायगडमधील जे अनेक मोठे नेते आहेत त्यांची बैठक बोलवलेली आहे आणि ह्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे बाबी असणारे आणि त्याचबरोबर जे मुख्य मुद्दे ते म्हणजे दिबा पाटील यांचं नाव देखील त्या विमानतळाला मिळावं यासाठी जी मुख्य मागणी आहे ती, आणि त्याचबरोबर जे सगळे जे हे आपण जर बघितलं तर रोजगार आहे तो स्थानिक भूमिपुत्रांना द्यावा या मागण्यासाठी कुठेतरी आता जयंत पाटील यांचा जो पक्ष असेल किंवा अनेक जे स्थानिक पक्ष असेल ते मोर्चे काढायचे। या मोर्चाची जी आपण जर कसं बांधणी करायची यासाठी आज महत्त्वाची बैठक देखील बोलवण्यात आली आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी काल राज ठाकरे यांना देखील त्यांची भेट घेतली होती। मुंबईमध्ये दादर त्यांच्या निवासस्थानी आले होते आणि अनेक जे शिवसेनेचे जे पदाधिकारी होते त्यांची देखील त्यांनी बैठक घेतली होती। त्यामुळे या बैठकीला आजच्या बैठकीला खूप महत्त्व आहे, कारण आता 2 ते 3 दिवसानंतर स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येणार आहे आणि कुठेतरी आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवरती मोर्चा कसा असणार आहे यासाठी संपूर्ण जी आखणी आहे ती जयंत पाटील आज करणार आहेत। त्यामुळे जयंत पाटील काय करणार आहेत, कोणता निर्णय घेणार आहेत, कोणते कोणते पक्ष त्यांना पाठिंबा देणार हे पाहायला खरंच महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट।